Hello friends, in last video we have discussed about the functions of hospital. Today we'll discuss about health delivery system in India. Okay, see the healthcare delivery system in India. So India is a union of 28 states and 7 union territories. आपलं जे काय भारत देश आहे याच्यामध्ये 28 असे राज्य आहेत आणि 7 त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत. So states are largely independent in matters relating to the delivery of healthcare to the people. तर याच्यामध्ये जे काय वेगवेगळे राज्य आहेत ते इंडिपेंडंट आहेत, दॅट इज रिलेटिंग विथ द डिलिव्हरी ऑफ हेल्थ केअर. Each state has developed its own system of healthcare delivery, independent of central government. प्रत्येक स्टेट प्रत्येक राज्याची आपापली हेल्थ केअर सिस्टम आहे, त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये डेव्हलप केलेले आहे अँड दॅट इज इंडिपेंडंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. स्वतंत्र आहे, सो इट इज नॉट डिपेंडंट ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र शासनावरती हे डिपेंड नाही आहे. द सेंट्रल गव्हर्नमेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी कन्सिस्ट मेनली ऑफ पॉलिसी मेकिंग, प्लानिंग, गाइडिंग, असिस्टिंग, evaluating and coordinating the work of the state health ministers. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, केंद्र शासनाची याच्यामध्ये जबाबदारी अशी आहे तर ते काय करणार आहे, पॉलिसी तयार करणार आहे हेल्थकेअर डिलिव्हरी सिस्टमची, त्याचबरोबर प्लॅनिंग करणार आहे, त्यानंतर गायडन्स देणार आहे, मदत करणार आहे, मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन करणार आहे, कोऑर्डिनेट करणार, एकमेकाला लिंक करणार आहे किंवा जोडणार आहे. द वर्क ऑफ स्टेट हेल्थ मिनिस्टर्स, हे वेगवेगळ्या राज्याचे जे काय हेल्थ मिनिस्टर आहे, आरोग्याचे मंत्री जे आहेत, राज्यमंत्री, ते त्यांना एकमेकाला जोडण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट, सो हेल्थ सिस्टम इन इंडिया. द हेल्थ सिस्टम इन इंडिया हॅज 3 मेन लिंक्स. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे, लिंक्स आहेत. पहिला आहे याच्यामध्ये सेंट्रल हेल्थ सिस्टम, त्यानंतर आहे स्टेट हेल्थ सिस्टम आणि तिसरा आहे लोकल ऑर पेरिफेरल हेल्थ सिस्टम. नेक्स्ट, ॲट द सेंट्रल लेवल, राष्ट्रीय पातळीवरती पहा, द ऑफिशियल ऑर्गन्स ऑफ हेल्थ सिस्टम ॲट नॅशनल लेवल आर. तर याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही भाग आहे किंवा महत्त्वाचं हेल्थ सिस्टमचं जे काही अंग आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. एक आहे द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, दुसरा आहे द डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि तिसरा आहे द सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. नेक्स्ट, तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. मिनिस्ट्री म्हणजे काय, मंत्रालय. सो दॅट इज रिलेटेड विथ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. फॅमिली वेलफेअर म्हणजे कुटुंबाचं कल्याण करणं, तर त्यासाठी हे मंत्रालय आहे. तर त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे ऑर्गनायझेशनचं. सो सुरुवातीला याच्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टर, देन मिनिस्टर ऑफ स्टेट, नेक्स्ट डेप्युटी हेल्थ मिनिस्टर. त्याच्यामध्ये पुन्हा त्याचे 2 भाग आहेत. पहिला आहे डिपार्टमेंट ऑफ हेल्थ, दुसरा आहे डिपार्टमेंट ऑफ फॅमिली वेलफेअर. सो डिपार्टमेंट ऑफ हेल्थ म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये पुन्हा आहे याच्यामध्ये हेल्थ सेक्रेटरी म्हणजे सचिव टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यानंतर आहे जॉईंट सेक्रेटरीज म्हणजे सहसचिव, डेप्युटी सेक्रेटरी म्हणजे उपसचिव, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी जो काही स्टाफ लागणार आहे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ. इकडे आहे डिपार्टमेंट ऑफ फॅमिली वेलफेअरमध्ये सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इंडियन गव्हर्नमेंटचा सेक्रेटरी असणार आहे, त्यामध्ये सचिव असणार आहे. त्यानंतर ॲडिशनल सेक्रेटरी अँड कमिशनर फॉर फॅमिली वेलफेअर. ॲडिशनल सेक्रेटरी म्हणजे अतिरिक्त सचिव असणार आहे आणि कमिशनर असणार म्हणजे आयुक्त असणार आहे. त्यानंतर आहे जॉईंट सेक्रेटरीज म्हणजे काय, सहसचिव. अशा पद्धतीने याच्यामध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे.
नेक्स्ट डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस हे पाहायचं आपल्या याच्यामध्ये. सी द ऑर्गनायझेशन चार्ट. डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. डायरेक्टोरेट म्हणजे संचालक. नंतर आहे डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. डायरेक्टर म्हणजे अध्यक्ष म्हणता येईल किंवा संचालक म्हणता येईल. त्यानंतर ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. अतिरिक्त त्या ठिकाणी काय असणार आहे, डायरेक्टर असणार आहे. त्यानंतर आहे डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसचा शॉर्ट फॉर्म आहे DGHS. ठीक आहे. सो डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. डेप्युटी म्हणजे उप. सो डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. त्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ. याच्यामध्ये ॲक्च्युअल जे काय ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहे त्यासाठी जे काय स्टाफ लागणार आहे ते आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ. नेक्स्ट याच्यामध्ये पाहायचं आपल्याला फंक्शन्स ऑफ डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. फंक्शन्स ऑफ DGHS. तर यामध्ये दोन प्रकारचे फंक्शन आहे. एक आहे जनरल फंक्शन, दुसरा आहे स्पेसिफिक फंक्शन. जनरल फंक्शनमध्ये पहिला आहे सर्वेज, दुसरा आहे प्लॅनिंग, तिसरा आहे कोऑर्डिनेशन, चौथा आहे प्रोग्रामिंग अँड अप्रायझल ऑफ ऑल हेल्थ मॅटर्स. ठीक आहे. अप्रायझल म्हणजे काय, इव्हॅल्युएशन करणं, प्रोग्रामिंग करणं रिलेटेड विथ हेल्थ मॅटर्स. त्यानंतर वेगवेगळे प्लॅन्स बनवणं, कोऑर्डिनेशन एकमेकाला लिंक करणं, एकमेकाला जोडणं, त्याचबरोबर सर्वे करणं म्हणजे सर्वेक्षण करणं, हे जनरल फंक्शनमध्ये येतात. त्यानंतर आहे स्पेसिफिक फंक्शन. इंटरनॅशनल हेल्थ रिलेशन्स अँड क्वारंटाईन ऑफ ऑल मेजर पोर्ट्स इन कंट्री अँड इंटरनॅशनल एअरपोर्ट. इंटरनॅशनल हेल्थ रिलेशन्स म्हणजे काय, एका देशाचे दुसऱ्या देशाबरोबर हेल्थ रिलेशन जे काय आहे ते तयार करणं. अँड क्वारंटाईन ऑफ ऑल मेजर पोर्ट्स. क्वारंटाईन करणं म्हणजे अलग ठेवणं, म्हणजे मेजर महत्त्वाचे जे काय पोर्ट्स आहेत, बंदर आहेत देशातले, आणि त्याचबरोबर जे काय आंतरराष्ट्रीय जे काय विमानतळ आहेत हे क्वारंटाईन करणं. हे स्पेसिफिक फंक्शनमध्ये पहिलं फंक्शन आहे. दुसरं आहे कंट्रोल ऑफ ड्रग स्टँडर्ड्स. ड्रगचं स्टँडर्ड या ठिकाणी काय करणं, नियंत्रित करणं. त्यानंतर मेंटेन द मेडिकल स्टोअर डेपोट्स. डेपोट्स म्हणजे काय, आगार किंवा डिपार्टमेंट. सो मेडिकल स्टोअर जे आहे ते व्यवस्थित ठेवणं, जे काय गोष्टी त्या ठिकाणी लागतात ते मेंटेन करणं. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग प्रोग्राम. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे PGचे जे काय ट्रेनिंग प्रोग्राम आहे ते पार पाडणं. नेक्स्ट याच्यामध्ये फंक्शन आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्टन मेडिकल कॉलेजेस इन इंडिया. काही विशिष्ट जे काय मेडिकल कॉलेज आहे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन पाहणं देशांतर्गत. त्यानंतर कंडक्टिंग द मेडिकल रिसर्च थ्रू इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ICMR थ्रू मेडिकल रिसर्च करणं, हे एक त्याचं फंक्शन आहे, स्पेसिफिक फंक्शन. त्यानंतर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम. केंद्र शासनाचे जे काय हेल्थच्या स्कीम आहेत त्या करणं. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. राष्ट्रीय स्तरावरचे जे काय आरोग्याचे प्रोग्राम्स आहेत ते पार पाडणं, करून घेणं. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ हेल्थ एज्युकेशन मटेरियल्स. हेल्थ एज्युकेशनसाठी जे काय मटेरियल लागणार आहे, लिटरेचर लागणार आहे ते तयार करणं. काही बुकलेट असतील, काही पॅम्पलेट असतील, जे काय मटेरियल आहे ते तयार करणं. फॉर क्रिएटिंग हेल्थ अवेअरनेस म्हणजे हेल्थच्या बाबतीत अवेअरनेस तयार होण्यासाठी, जागृती होण्यासाठी थ्रू द हेल्थ एज्युकेशन ब्युरो. ते हेल्थ एज्युकेशन सेंटर, आरोग्य शिक्षणाचं जे काय केंद्र आहे त्याद्वारे हे प्रिपरेशन करणं. त्यानंतर कलेक्शन, कॉम्पिलेशन, ॲनालिसिस, इव्हॅल्युएशन अँड डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन. तर याच्यामध्ये जे काय मटेरियल आहे ते कलेक्ट करणं, कॉम्पिलेशन करणं म्हणजे ते एकत्रित आणणं, त्यानंतर ॲनालिसिस करणं, टेस्ट करणं, इव्हॅल्युएशन त्याचं मूल्यांकन करणं, आणि डिसेमिनेशन म्हणजे त्याचा प्रसार करणं, हे त्याच्यामध्ये
फंक्शन असणार आहे. नंतर नॅशनल मेडिकल लायब्ररी, जे देश पातळीवरती मेडिकल लायब्ररी चालवणं हे त्याच्यामध्ये फंक्शन आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ. सो यानंतर आपल्याला पाहिजे सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ. सी ऑर्गनायझेशन चार्ट, युनियन हेल्थ मिनिस्टर, सो ही इज द चेअरपर्सन. देन स्टेट हेल्थ मिनिस्टर्स, तर राज्याचे जे काय हेल्थ मिनिस्टर आहेत ते त्याच्यामध्ये काय असणार आहे, मेंबर असणार आहे सर्व. सो दिस इज द ऑर्गनायझेशन चार्ट फॉर सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ. त्यानंतर फंक्शन्स आहेत. टू कन्सिडर अँड रिकमेंड द ब्रॉड आउटलाईन्स ऑफ पॉलिसी रिलेटेड टू मॅटर्स कन्सर्निंग हेल्थ, जे त्याच्यामध्ये हेल्थ रिलेटेड जे काही पॉलिसी आहे, काही गृहीत धरणं आणि काही सुचवणं, लाईक द एन्व्हायरमेंट हायजीन, वातावरणामध्ये स्वच्छता कशी ठेवता येईल किंवा परिसराची स्वच्छता कशी ठेवायची आहे. त्यानंतर न्यूट्रिशन, पोषण व्यवस्थित ठेवणं, अँड हेल्थ एज्युकेशन, आरोग्याविषयी माहिती देणं. तर हे त्याचं पहिलं फंक्शन आहे. त्यानंतर टू मेक द प्रपोजल्स फॉर लेजिस्लेशन, प्रपोजल तयार करणं म्हणजे प्रस्ताव तयार करणं. लेजिस्लेशन म्हणजे वेगवेगळे कायदे आणणं. रिलेटिंग टू द मेडिकल हेल्थ मॅटर्स ऑर पब्लिक हेल्थ मॅटर्स, जे सामाजिक किंवा मेडिकल जे काय हेल्थ मॅटर्स आहेत त्या बाबतीत कायदे आणणं, हे त्याच्यामध्ये दुसरं फंक्शन आहे. देन नेक्स्ट फंक्शन आहे टू मेक द रिकमेंडेशन्स टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटला, केंद्र शासनाला काही गोष्टी रिकमेंड करणं रिगार्डिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रँट्स इन एड. कोणत्या बाबतीत, ग्रँटचं वाटप करणं किंवा डिस्ट्रीब्यूट करणं मदत म्हणून. सो दीज आर द फंक्शन्स. त्यानंतर पाहिजे आपल्याला स्टेट लेवल हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टम. सो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, दॅट इज स्टेट हेल्थ मिनिस्टर. नेक्स्ट डेप्युटी मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, जे पहिलं काय असणार आहे, मिनिस्टर असणार आहे, हेल्थ मिनिस्टर मंत्री असणार आहे. त्याच्याखाली असणार आहे डेप्युटी मिनिस्टर, जे उपमंत्री. त्यानंतर आहे हेल्थ सेक्रेटरी, सचिव असणार आहे. त्यानंतर डेप्युटी सेक्रेटरीज अनेक त्याच्यामध्ये उपसचिव असणार आहेत. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ मेंबर्स, हे सर्व चालवण्यासाठी जे काही स्टाफ आवश्यक आहे तर तो स्टाफ या ठिकाणी काय असणार आहे, मेंबर असणार आहे. नेक्स्ट ॲट डिस्ट्रिक्ट लेवल देर आर 593 डिस्ट्रिक्ट्स इन इंडिया. इयर 2001 सेन्सस, जे 2001 ज्यावेळेस या साली जे काय कॅल्क्युलेट केलेलं आहे किती डिस्ट्रिक्ट आहेत आपल्याकडे आपल्या इंडियामध्ये, तर त्या 2001 साली 593 काय होते, डिस्ट्रिक्ट होते. विदिन ईच डिस्ट्रिक्ट देर आर 6 टाईप्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरियाज. 6 प्रकारचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरियाज आहेत. एक आहे सब डिव्हिजन, दुसरा आहे तहसील म्हणजे तालुकाच, तिसरा आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट ब्लॉक्स, चौथा आहे म्युन्सिपाल्टीज अँड कॉर्पोरेशन्स, म्हणजेच नगरपालिका आणि महानगरपालिका. त्यानंतर विलेजेस आहेत आणि पंचायत आहेत. असे 6 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल आहेत. सो डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये पहिला आहे डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तहसील किंवा तालुका, ज्याच्यामध्ये किती खेडे आहेत, विलेजेस आहेत 200 ते 600, 200 to 600. नंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट ब्लॉक्समध्ये अप्रॉक्सिमेट 100 विलेजेस, 100 विलेजेस असणार आहे. अँड 80,000 to 1.2 lakh पॉप्युलेशन, 80,000 ते 1.2 lakh त्या ठिकाणी काय असणार आहे, लोकसंख्या असणार आहे. त्यानंतर म्युन्सिपाल्टीज अँड कॉर्पोरेशन्स. ओके, म्युन्सिपाल्टीज अँड कॉर्पोरेशन्समध्ये टोटल एरिया कमिटी जे आहे तो 5,000 ते 10,000 पॉप्युलेशनचं असणार आहे. किंवा म्युन्सिपल बोर्डमध्ये 10,000 ते 2 लाख त्याच्यामध्ये पॉप्युलेशन असणार आहे. तिसरा आहे कॉर्पोरेशन्स लेस दॅन 2 lakh पॉप्युलेशन. सो दिस इज अबाउट द म्युन्सिपाल्टीज अँड कॉर्पोरेशन्स. त्यानंतर आहे विलेजेस अँड पंचायत्स.
त्यानंतर पाहिजे आपल्याला हेल्थ केअर सिस्टम. दिस इज इंटेंडेड टू डेलिव्हर हेल्थ केअर सर्व्हिसेस अँड रिप्रेझेंटेड बाय 5 मेजर सेक्टर्स. 5 याच्यामध्ये मेजर सेक्टर्स आहेत. सो डिफरंट फ्रॉम इच अदर बाय हेल्थ टेक्नॉलॉजी. हेल्थ टेक्नॉलॉजी हे वेगवेगळे असतात. हे पहिलं आहे पब्लिक हेल्थ सेक्टर. त्यामध्ये ए आहे प्रायमरी हेल्थ केअर. प्रायमरी हेल्थ केअरमध्ये पुन्हा 2 भाग आहेत. एक प्रायमरी हेल्थ सेंटर्स, दुसरा आहे सब सेंटर. नंतर बी हॉस्पिटल्स ऑर हेल्थ सेंटर्स. त्यामध्ये अलग अलग आहेत. एक आहे कम्युनिटी हेल्थ सेंटर, त्यानंतर रुरल हॉस्पिटल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स ऑर हेल्थ सेंटर्स, त्यानंतर स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स, त्यानंतर टीचिंग हॉस्पिटल. सी आहे याच्यामध्ये तिसरं हेल्थ इन्शुरन्स स्कीम. पहिला एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स, दुसरा आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम्स. त्यामध्ये चौथा आहे अदर एजन्सीज. डी डिफेन्स सर्व्हिसेस, रेल्वेज. दुसरा सेक्टर आहे याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल, त्यानंतर पॉलिक्लिनिक्स. पॉलिक्लिनिक्स म्हणजे वेगवेगळ्या डिसीज करता त्या ठिकाणी काय असणार आहे, फॅसिलिटीज असणार आहे, हॉस्पिटल असणार आहे. त्यानंतर नर्सिंग होम आहे, त्यानंतर डिस्पेन्सरीज आहेत. नेक्स्ट आहे जनरल प्रॅक्टिशनर्स अँड क्लिनिक. हे जनरल प्रॅक्टिशनर्स म्हणजे स्पेशालिटी नसणार त्यामध्ये. थर्ड आहे इंडिजिनस सिस्टम ऑफ मेडिसिन. त्याच्यामध्ये पहिला आयुर्वेदा अँड सिद्धा, त्यानंतर युनानी अँड टिब्बी. ओके, टिब्बी म्हणजे काय, याच्यामध्ये उर्दू भाषा त्या ठिकाणी यूज केली जाते युनानी सिस्टममध्ये. त्यानंतर आहे होमिओपॅथी, देन अनरजिस्टर्ड प्रॅक्टिशनर्स. ओके, नेक्स्ट आहे व्हॉलंटरी हेल्थ एजन्सीज. ज्याच्यामध्ये स्वयंचलित स्वतःहून हेल्थ आरोग्य यंत्रणा त्यामध्ये काय केली जाते, तयार केली जाते आणि लोकांची काळजी घेतली जाते. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम म्हणजे देश पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती हेल्थचे प्रोग्राम घेणं. सो दिस इज 5th पॉईंट. त्यानंतर आहे प्रायमरी हेल्थ केअर इन इंडिया. प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे PHC. रुरल हेल्थ केअर सिस्टम इन इंडिया. पहिला याच्यामध्ये कम्युनिटी हेल्थ सेंटर, कम्युनिटी हेल्थ सेंटर दॅट इज CHC. नंतर प्रायमरी हेल्थ सेंटर PHC. नंतर सब सेंटरमध्ये आहे SC. या ठिकाणी जो काही बाण दाखवलेला आहे खालून वरती दाखवलेला आहे. सो सब सेंटर म्हणजे SC, मोस्ट पेरिफेरल कॉन्टॅक्ट पॉईंट ऑफ कम्युनिटी विथ प्रायमरी हेल्थ केअर सिस्टम. प्रायमरी हेल्थ केअरशी याचा जास्तीत जास्त संबंध येतो. मॅन्ड विथ 1 MPW और MPWF. अच्छा, MPW याच्यामध्ये याचा अर्थ आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, मग ते मेल असतील किंवा फिमेल असतील. त्यानंतर आहे प्रायमरी हेल्थ सेंटर दॅट इज PHC, रेफरल युनिट फॉर 4 to 6 सब सेंटर्स. 4 ते 6 सब सेंटरसाठी हे रेफरन्स युनिट असणार आहे प्रायमरी हेल्थ सेंटर. 4 to 6 बेडेड मॅन विथ अ मेडिकल ऑफिसर इंचार्ज. 4 ते 6पर्यंत त्याच्यामध्ये बेड्स असणार आहे. मॅन विथ म्हणजे त्याच्यामध्ये मनुष्यबळ असणार किती, मेडिकल ऑफिसर इंचार्ज 1 अँड 14 सबऑर्डिनेट पॅरामेडिकल स्टाफ. आणि त्याखाली त्याच्या अंडर 14 पॅरामेडिकल स्टाफ काम करणार आहे. सो नंबर ऑफ PHCs इज स्पेशलाइज हेल्थ सर्व्हिसेस. असे अनेक काय आहेत PHC आहेत विच गिव्ह द स्पेशलाइज हेल्थ सर्व्हिसेस. त्यानंतर आहे कम्युनिटी हेल्थ सेंटर दॅट इज CHC, हे 30 बेडेड हॉस्पिटल. याच्यामध्ये 30 बेडचं हॉस्पिटल असणार आहे. सो रेफरल युनिट फॉर 4 नंबर ऑफ PHCs. हे कशासाठी रेफर करणार आहे, 4 कमीत कमी 4 नंबर किंवा 4 याच्यामध्ये PHC असणार आहेत विथ स्पेशलाइज हेल्थ सर्व्हिसेस. नेक्स्ट याच्यामध्ये पॉईंट असणार आहे रुरल हेल्थ केअर सिस्टम इन इंडिया. द हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर इन रुरल एरिया हॅज बीन डेव्हलप्ड ॲज 3 tier सिस्टम. सो अँड इट इज बेस्ड ऑन द अबाव पॉप्युलेशन नॉर्म्स. तर हे कशावरती डिपेंड आहे, पॉप्युलेशन नॉर्म्सवरती डिपेंड्स आहे रुरल हेल्थ केअर सिस्टम. सी त्याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे. हेल्थ फॅसिलिटीमध्ये सब सेंटर आहे, त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, नंतर आहे कम्युनिटी हेल्थ सेंटर. प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे PHC, कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणजे CHC. तर पॉप्युलेशन नॉर्म्स हे वेगवेगळे आहेत. प्लेन एरियासाठी वेगळं पॉप्युलेशन नॉर्म्स आहेत. हिली, ट्रिबल किंवा डिफिकल्ट एरिया आहे जो त्यासाठी वेगळा पॉप्युलेशन नॉर्म्स आहेत. प्लेन एरियासाठी 5000 आहे. हिली किंवा म्हणजे पहाड आहे किंवा डोंगर आहे ज्या ठिकाणी, किंवा ट्रिबल म्हणजे आदिवासी भाग आहे,
किंवा डिफिकल्ट एरिया, तर त्या ठिकाणी 3000चं त्या ठिकाणी पॉप्युलेशन नॉर्म्स आहे. तर अशा ठिकाणी सब सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर प्लेन एरिया जर असेल तर 30,000 पॉप्युलेशन नॉर्म्स आहेत. आणि जर काय डिफिकल्ट एरिया असेल, आदिवासी भाग असेल, हिली एरिया असेल तर 20,000 त्या ठिकाणी पॉप्युलेशन नॉर्म्स आहेत. नंतर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये 1,20,000 एवढं पॉप्युलेशन नॉर्म्स आहेत प्लेन एरियासाठी. आणि हिली ट्रिबल किंवा डिफिकल्ट एरियासाठी, आदिवासी भाग आहे किंवा हिली एरिया आहे की ज्या ठिकाणी काय आहे डोंगर आहेत, अशा ठिकाणी 80,000चं पॉप्युलेशन नॉर्म त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके. सो हेल्थ डिलिव्हरी सिस्टम इन इंडिया मॅनेजमेंट, ज्यामध्ये आपण समराईज करू शकतो आत्तापर्यंत जो काही भाग पाहिलेला आहे. हेल्थ डिलिव्हरी सिस्टम इन इंडिया इज मॅनेज बाय गव्हर्नमेंट एजन्सी अँड प्रायव्हेट एजन्सी. दोन्ही प्रकारच्या एजन्सी याच्यामध्ये काम करतात. हे हेल्थ डिलिव्हरी सिस्टम मॅनेज करण्याचं हे काम करतात, गव्हर्नमेंट एजन्सी असतील किंवा प्रायव्हेट एजन्सीज. इन सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट रन हॉस्पिटल्स, द कंट्रोलिंग इज अंडर हेल्थ मिनिस्ट्री. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल तर या ठिकाणी जे काही कंट्रोलिंग आहे ते हेल्थ मिनिस्ट्री काय करणार, त्याच्यामध्ये काम करणार. हेडेड बाय सेंट्रल ऑर स्टेट हेल्थ मिनिस्टर. तर सेंट्रल हेल्थ मिनिस्टर असणार किंवा स्टेट हेल्थ मिनिस्टर त्याच्यामध्ये काम करणार आहे. ॲट डिस्ट्रिक्ट लेवल देर इज अ चीफ मेडिकल ऑफिसर जे CMO, असिस्टंट डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर दॅट इज AMO, असिस्टंट डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर. नंतर प्रायमरी हेल्थ सेंटर दॅट इज PHC, इनचार्ज मेडिकल ऑफिसर. अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट लेवलला वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसर काम करणार आहे. ॲट द हॉस्पिटल लेवल इटसेल्फ अ डीन ऑर डायरेक्टर ऑर मेडिकल ऑफिसर इज द कंट्रोलिंग ऑथॉरिटी. ॲट द हॉस्पिटल लेवल, हॉस्पिटल लेवलला त्याच्यामध्ये जो काय डीन असणार आहे किंवा डायरेक्टर असणार आहे, ते जो काय अध्यक्ष असणार आहे, और मेडिकल ऑफिसर इज द कंट्रोलिंग ऑथॉरिटी. ओके, थँक यू. If you like my video, then please like, share, comment and subscribe my channel. Thank you.